मंडळी, तुमचा विश्वास बसणार नाही, पण एकदम कमीत कमी कष्टामध्ये आज आपण म्हणजे गव्हाची सुजी न काढता, बऱ्याचदा काय होतं शेवया करायच्या असल्या की गहू भिजवून मग त्याचं सुजी किंवा आतलं जे पीठ आहे ते काढलं जातं, त्यानंतर शेवई बनवली जाते. पण आज आपण कमी कष्टामध्ये मिक्सरच्या भांड्यातच या वाटी शेवयाची रेसिपी बघणार आहोत. खूप सोपी अशी रेसिपी आहे. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण 1 कप इथे बारीक रवा घालतो आहे. लाडूसाठीचा चिरोटी रवा किंवा जो बॉम्बे रवा असतो तोच इथे वापरायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा भरून गव्हाचं पीठ घालतो आहे. ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घाला किंवा मग प्लेन रव्याचं शेवया केल्या तरीही काही हरकत नाही. त्यानंतर आपण इथे अर्धा टीस्पून मीठसुद्धा घातलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्सरला एकदा छान ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे रवा छान अजून बारीक होईल, एकदम फाईन त्याची पावडर तयार होते आणि गव्हाच्या पिठासोबत तो छान मिक्ससुद्धा होतो. आता आपल्याला याला चाळून घ्यायची गरज नाही आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण ही कणिक तयार करून घेणार आहोत. तर इथे अगदी 2 ते 3 चमचे पाणी मी घातलेलं आहे आणि रवा फक्त आपल्याला ओलवून घ्यायचा आहे. बघू शकता, खूप जास्त कणिक मळायची नाही, जसं आपण पुरीसाठी करतो. घट्टसर अशी जेवढी घट्ट होईल तेवढी घट्ट कणिक मी इथे मळून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. मिक्सर थोडासा चालू बंद करत अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. मस्त मऊ होते पण घट्ट पण आहे. बघू शकता किती घट्ट ही कणिक मळलेली आहे. तर काळजी एवढी घ्यायची, खूप जास्त आपल्याला इथे सैलसर हे कणिक किंवा पीठ मळून घ्यायचं नाही आहे. जेवढं घट्ट असेल तेवढी शेवईची ती तार आहे ती एकमेकांना चिकटणार नाही, मोकळी होईल. आता आपल्याला शेवई करायची आहे. घरगुती पद्धतीने करते म्हणून मी इथे हा चकलीचा साचा वापरला आहे. त्यामध्ये सगळ्यात बारीक शेवेची चाळणी घातलेली आहे, एकदम 0 नंबरची, आणि त्यामध्ये आपण हे सगळं जे रव्याची कणिक मळून घेतली आहे ती घातलेली आहे. आता आपण साचा बंद करून याच्या मस्त शेवया पाडून घेणार आहोत. याऐवजी जर तुमच्याकडे शेवयाची मशीन किंवा शेवयाचा जो मोठा असा साचा असतो तो घेतला तर त्यामध्ये खूप जास्त सोपं जातं, कारण ही कणिक खूप घट्ट असते. त्यामुळे या साच्यामध्ये काय होतं, शेवई पाडायला थोडासा त्रास होतो. जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर हात दुखून येतात. तर अशा पद्धतीने आपण इथे एक छोटीशी प्लेट घेतली आहे. वाटी घ्या किंवा मग प्लेट घ्या किंवा मग सरळ तुम्ही शेवईचे जे धागे किंवा तार आहेत ते जसेच्या तसे उभे जे आहेत ते एखाद्या ह्याच्यावरती तुम्ही वाळत घालू शकता आणि मग सुकले की थोडेसे नंतर पसरवून देऊ शकता. पण आज मी इथे वाटी शेवया बनवते म्हणून वाटीमध्येच मी नूडल्ससारखा याला आकार दिलेला आहे आणि लगेचच आपण एका प्लास्टिकच्या शीटवरती हे वाळत घालणार आहोत. एकदम सोपे आहे करायला. मुलांना डब्यामध्ये शेवईचा उपमा असेल किंवा मग शेवयाची खीर असेल, या शेवयांपासून तयार होते आणि वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते. यातल्या 10 ते 12 याचे छान मस्त वाटी शेवया तयार झालेल्या होत्या, पण याच्या 4-5 ज्या आहेत त्याची खीरसुद्धा झालेली आहे, खाऊनसुद्धा झाली आहे, मस्त झाल्या होत्या. तर नक्की या वाटी शेवईची किंवा रव्याच्या शेवईची रेसिपी ट्राय करा. मस्त होतात, वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाही. व मुलांना जर याचे नूडल्स बनवायचे असतील तर तुम्ही मॅगीचा मसाला घालून याचे नूडल्ससुद्धा बनवू शकता, ते पण छान लागतात. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.